कोल्हापुरात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी आता चंदगड नगरपंचायत निवडणुकांसाठी एकत्र आल्या। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करत गडहिंग्लज येथे पत्रकार परिषद घेत राजर्षी शाहू विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। एकीकडे राज्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरात पडलेलं हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल। शिवाय चंदगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय आणि आम्ही पुरोगामी विचारांमुळे एकत्र आल्याचं बाभुळकर आणि राजेश पाटील यांनी सांगितलंय। पाहूया। या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजेश पाटील, आमच्या भगिनी, आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुपेकर साहेबांच्या कन्या नंदाताई कुपेकर या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी आणि पत्रकार बंधू आणि विधान। आताच माझे आमदार राजेश पाटील आणि नंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीत निश्चित झालेली आहे। वास्तविक आमच्या युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम करेल तिथं एकत्रितपणे लढायचं, ज्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची। आता नगर परिषद चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं, कारण ते स्वतः आमदार होते, त्यांचे वडील कैलास नरशिंहराव पाटील साहेब आमदार होते, बाबासाहेब कुपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमीचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की कैलासजी बाबासाहेब कुपेकरांनी वाढवलेली संघटना आज या ठिकाणी एकत्र येते आणि भविष्यात एकत्र राहील अशी मी काळ